मित्रांनो, आज आपल्याला बघायचे कशावरचे एक्झाम्पल बघायचे, नळावरील उदाहरणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नळावरील उदाहरणे याच्यासाठी जर आपल्याला एक्झाम्पल आले स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून, कोणतेही स्पर्धा परीक्षा असो, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला बघा काय, भरणारी टाकी म्हणजे काय, जेवढा वेळ नळ चालला भागाकारात जितक्या तासात टाकी भरते. त्याच्यानंतर रिकामी टाकी म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो, शिल्लक टाकी. एक वजा काय करायची आपल्याला, भरलेली टाकी. आता इथं एक्झाम्पल दिलेले बघा, काय दिलेले, एक टाकी एका नळाने 12 तासात भरते. किती तासात भरते, 12. जर टाकीचा नळ 5 तास चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, जी टाकी असणार आहे ती 12 तासात पूर्णपणे भरते आणि नळ चालू असताना 5 तासात किती भरलेली, तर बघा 5 तासात भरणारी टाकी जी असणार आहे, एकूण किती असणार आहे, 12 तास, बरोबर आहे. त्याच्यापैकी किती तास, 5 तास. आता बघायचं आपल्याला शिल्लक टाकी किती असणार आहे. तर शिल्लक टाकी काढत असताना आपण काय करतो, एक वजा भरलेली टाकी, म्हणजे एक वजा भरलेली टाकी किती असणार आहे, 5 छेद किती असणार आहे, 12. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं तिरकस गुणाकार करायचा, इथं छेदाला 1 असतो, 12 एक 12, त्याच्यानंतर वजा 5 एक 5 आणि छेदाला काय असणार आहे, 12 जशीच्या तसा, म्हणजेच 12 एक 12. बघा 12 मधून 5 गेले किती येणार आहे, 7, छेद किती येणार आहे, 12. तर आपल्याला जी रिकामी टाकी काढायची ती कशा काढायची आपल्याला, टक्क्यामध्ये. तर आता बघा 7 छेद किती आहे, 12, टक्क्यामध्ये काढायचे म्हणून गुणाकारात काय करणार आहे आपण, 100. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 7 गुणीला जर आपण किती केले, 100 आणि भागाकारात किती केले, 12, तर किती मिळणार आहे आपल्याला, 700 छेद किती मिळणार आहे, 12. यांच्या ज्यावेळेस आपण भागाकार करणार तर आपल्याला उत्तर मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो 58 पॉईंट किती मिळणार आहे, 33%. म्हणजे काय असणार आहे, तर ती किती टक्के टाकी रिकामी राहील, रिकामी जी टाकी असणार आहे ती असणार आहे 58.33%. ही काय असणार आहे, आपली रिकामी टाकी असेल. तर ह्या पद्धतीने आपण हे नळावरील उदाहरणे, त्याच्यामध्ये भरणारी टाकी आणि रिकामी टाकी हे दोन फॉर्म्युले जरी आपण लक्षात ठेवले, म्हणजे सूत्र जरी लक्षात ठेवले, तरी आपण असे एक्झाम्पल सोडवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, लाईक करायचे या व्हिडिओला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचे. थँक्स.